चला तर विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षेत आलेल्या उतार्यांचा सराव आपण करत आहे. आजचा उतारा आहे उतारा क्रमांक 5. उतारा सोडवण्यापूर्वी सर्वप्रथम आपण उतार्यातील प्रश्नाचे वाचन करूया. चला, पहिला प्रश्न आहे, सोन्याची फळे देणाऱ्या झाडाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता राजाच्या आणि दरबारातील मानकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. कारण आपल्याला याचं कारण शोधायचं आहे. दुसरा प्रश्न, चोराने राजाला सांगितले की असे झाड तेव्हाच वाढू शकेल. झाड केव्हा वाढेल हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तिसरा प्रश्न, झाड लावायला कोणीच तयार नव्हता. याचं आपल्याला कारण शोधायचं आहे की झाड लावायला कोणीच का तयार नव्हता. चौथा प्रश्न, म्हणून राजाने चोराला माफ केले. येथे माफ केले म्हणजे, तर माफ केले या उतार्यातील माफ केल्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या उतार्याला औचित्यपूर्ण शीर्षक होईल. औचित्यपूर्ण म्हणजे योग्य. आपल्याला या उतार्यासाठी योग्य शीर्षक शोधायचं आहे. जसं एखाद्या पिक्चरला जसं नाव दिले जाते तसंच या उतार्यासाठी सुद्धा एक नाव शीर्षक आपल्याला शोधायचं आहे. तत्पूर्वी आपण उतार्याचे आकलनपूर्वक वाचन करूया आणि नंतर प्रश्न सोडूया. चला तर पहा आता उतारा. एका चोराला फाशी देण्यापूर्वी त्याने विचारले की तो राजाला भेटू शकतो का. म्हणजे एका चोराला फाशीची शिक्षा सुनावली गेली, पण त्याने विचारले की तो म्हणजे कोण, चोर, राजाला भेटू शकतो का. कारण त्याला काहीतरी महत्त्वाची गोष्ट राजाला सांगायची होती. चोराला महत्त्वाचं काहीतरी राजाला सांगायचं होतं, महत्त्वाची गोष्ट. जेव्हा त्याला राजाकडे नेण्यात आले तेव्हा त्याने त्याला सांगितले की सोन्याची फळे देणाऱ्या झाडांची लागवड कशी करायची हे त्याला माहीत आहे. पहा, जेव्हा चोराला राजाकडे नेले तेव्हा चोरानं सांगितलं की सोन्याची फळे देणाऱ्या झाडांची लागवड कशी करायची हे त्या चोराला माहीत आहे, असं त्या चोराने राजाला सांगितलं. पुढं काय झालं पहा. चोराने जे सांगितले ते खरे आहे का हे पाहण्याची उत्सुकता राजाच्या आणि दरबारातील मानकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांना सर्वांना जाणून घ्यायचं होतं की चोर जो सांगत आहे तो खरं आहे की खोटे, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. पुढे काय झालं पहा. चोराने राजाला सांगितले की एखाद्या प्रामाणिक माणसाने रोप लावले तरच ते झाड वाढू शकते. चोराने राजाला सांगितलं, काय सांगितलं, जे सोन्याचं फळं देणारं झाड आहे त्याचं रोप केव्हा वाढू शकेल, जर ते झाड एका प्रामाणिक माणसाने लावले तरच. म्हणून त्याने ते रोप राजाला लावण्यास सांगितले. चोराने ते रोप जे आहे ते राजालाच लावण्यास सांगितले. राजा किंवा प्रधान किंवा दरबारातील मानकऱ्यांपैकी कोणीही, पुढं पाहूया, मानकऱ्यांपैकी कोणीही ते रोप लावण्या इतका प्रामाणिक नव्हता. यावरून असे दिसून आले की ते देखील अप्रामाणिक होते. ते देखील म्हणजे सर्वच्या सर्व अप्रामाणिक होते. पुढं काय झालं पहा. म्हणून राजाने चोराला माफ केले. म्हणून राजाने असं दाखवलं की म्हणजे चोराने असं दाखवलं सर्वांना की प्रत्येकाकडून कधी ना कधी चूक होते. त्यामुळे आपण आपल्या इथे हजर असल्यापैकी
कोणीही प्रामाणिक नाही, पूर्णपणे प्रामाणिक नाही. हे चूक राजाच्या लक्षात आली आणि म्हणून राजाने चोराला माफ केले. आता आपण उतारे सोडूया. पहिला प्रश्न सोडू. पहिला प्रश्न काय म्हणते पहा. सोन्याची फळे देणाऱ्या झाडाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता राजाला आणि दरबारातील मानकऱ्यांच्या मनात का झाली? कारण ते सगळे लोभी होते? नाही. त्यांना श्रीमंत बनायचे होते? नाही. याबाबत उतार्यात आलंसुद्धा नाही. चोर खरे बोलतो आहे का हे त्यांना पाहायचे. तर हेच बरोबर आहे. चोर खरे बोलत आहे का हे त्या सगळ्यांना पाहायचे होते. त्यामुळे उत्तर येणार ऑप्शन नंबर सी. प्रश्न दुसरा. चोराने राजाला सांगितले की असे झाड तेव्हाच वाढू शकेल. आपण उतारा वाचला तेव्हा आपल्याला समजलं होतं. असे झाड केव्हा वाढू शकणार? ऑप्शन नंबर ए, जेव्हा दरबारातील मानकरी ते लावतील. बी, जेव्हा राजा ते लावेल. सी, जेव्हा स्वतः चोर ते लावेल. का डी, जेव्हा एखादा प्रामाणिक मनुष्य ते लावेल. ऑप्शन नंबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जेव्हा एखादा प्रामाणिक मनुष्य ते लावेल तेव्हाच ते झाड वाढणार होते. चला तिसरा प्रश्न पहा. मी वाचतो, तुम्हाला येते का ते पाहायचं आहे. झाड लावायला कोणीच तयार नव्हता. कारण झाड लावायला कोणीच का तयार नव्हता? ऑप्शन नंबर ए, कोणीच अप्रामाणिक नव्हता. ऑप्शन नंबर बी, सगळेच अप्रामाणिक होते. सी, राजा अप्रामाणिक होता. का डी, चोर अप्रामाणिक होता. तर याचं उत्तर आहे, इथं तुम्हाला ए आणि बीमध्ये कन्फ्युजन होऊ शकते, पण ते उत्तर तुम्हाला काळजीपूर्वक सोडवायचं आहे आणि शोधायचं आहे. ऑप्शन नंबर ए आहे, कोणीच अप्रामाणिक नव्हता. याचा अर्थ होतो की सगळे प्रामाणिक होते, असं ऑप्शन नंबर एचा अर्थ आहे. आणि ऑप्शन नंबर बी म्हणते सगळेच अप्रामाणिक होते. तर आपलं उत्तरसुद्धा येणार बी, सगळेच अप्रामाणिक होते. प्रश्न चौथा. म्हणून राजाने चोराला माफ केले. येथे माफ केले म्हणजे राजानं काय केलं? त्याला खटला भरला का त्याच्यावर? बी नंबर शिक्षा केली. सी नंबर सोडून दिले. का डी नंबर निरोप दिला? तर राजाने काय केलं होतं? त्याला सोडून दिलं होतं, माफ केलं. म्हणून ऑप्शन नंबर सी. आणि शेवटचा प्रश्न पहा. या उतार्याला औचित्यपूर्ण म्हणजे योग्य शीर्षक होईल. उतार्याला नाव द्यायचं आहे. उतार्याला शीर्षक देताना उतार्यात कशाविषयी माहिती दिलेली आहे, उतार्यातून आपण काय शिकलो, काय समजलो, या सर्व गोष्टीचा विचार करून शीर्षक शोधायचं. ऑप्शन नंबर ए, चोर आणि राजा. ऑप्शन नंबर बी, सोन्याची फळे देणारे झाड. ऑप्शन नंबर सी, झाड. ऑप्शन नंबर डी, एका राजाची गोष्ट. पहा, तर याची गाडणी पद्धतीने आपण उत्तर शोधूया. पहा, बी जर आपण पकडलं तर सोन्याची फळे देणारे झाड. तर हे सर्वच्या सर्व झाडाविषयी माहिती आली का या उतार्यामध्ये? तर नाही. थोडी झाडाची माहिती सांगितली, पण त्या आपल्याला या उतार्यामध्ये पूर्ण झाडाची माहिती सांगितलेली नाही. आपल्याला झाड म्हणजे हे पण योग्य उत्तर होणार नाही. डी ऑप्शन, एका राजाची गोष्ट, तर मुळीच नाही. ही एका चोराची आणि एका राजाची गोष्ट होती, त्यामुळे ऑप्शन नंबर ए होईल. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 5 पाहिला. उतारा कसा सोडवायचा हे या उतार्यातून आपल्याला कळलंच असेल. आपण आपल्याजवळ असलेल्या पुस्तकातून उतार्याचा नियमित सराव करा, जेणेकरून नवोदय परीक्षेत जे 4 उतारे येतात त्या 4 पैकी 4ही उतार्यात आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील.